आज ना उन्हाळ्यामध्ये बाहेर गाड्यावर मिळतो तसाच पदार्थ घरच्या घरी बनवूया। त्यासाठी इथे मी 30 बदाम घेतले आहेत। त्यामध्ये गरम पाणी घालायचं, 15 मिनिटं बदाम भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे। 15 मिनिटानंतर बदाम छान भिजलेत, आता त्याची सालं काढून घ्यायची। सालं काढून घेतलेल्या बदामातील 5 बदाम काढायचे आणि बारीक चिरून घ्यायचे। त्यानंतर कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतले, त्यातलं 2 पळी दूध बाजूला काढायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून घेतलेले बदाम घालायचे, त्यामध्ये सुद्धा 1 ते 1.5 पळी दूध घालायचं, मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि छान पेस्ट तयार करून घ्यायची। तयार बदामाची पेस्ट दुधामध्ये घालायची, मिक्स करून घ्यायची। त्यानंतर कढई गॅसवर ठेवायची। हाय टू मीडियम फ्लेमवर हे दूध एक 4 ते 5 मिनिटं छान असं उकळवून घ्यायचं। तर इथे दूध 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती उकळवून घेतले। 5 चमचे साखर घालायची, चिरून घेतलेले बदामाचे काप घालायचे। पुन्हा मध्यम आचेवरती दूध 6 ते 7 मिनिटं उकळवून घ्यायचं। ज्या वाटीमध्ये 2 पळी दूध काढून घेतलं होतं त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायची, दुधामध्ये गुठळ्या न होता मिक्स करून घ्यायची। 6 ते 7 मिनिटं दूध उकळवून घेतले, त्यामध्ये तयार केलेलं कस्टर्ड पावडरचं दूध घालायचं, अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचं। त्यानंतर तयार मिश्रण एका बाउलमध्ये काढायचं, कोमट करायचं आणि झाकण ठेवून थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये 4 ते 5 तास ठेवून द्यायचं। 4 ते 5 तास झाले आहेत आणि मस्त घट्टसर गाड्यावर मिळतो असा बदाम शेक बनून तयार झाला आहे। ग्लासमध्ये सर्व करायचा, वरून थोडेसे बदामाचे काप घालायचे। डिटेल रेसिपी व्हिडिओ चॅनलवर आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा।